जालना जिल्ह्यातील जवळपास 470 ग्रामपंचायतीवरती प्रशासकाचा राज येणार आहे। त्यापूर्वी जिल्ह्यातील हे वेगवेगळ्या गावचे सरपंच आहे आणि यांचं काही म्हणणं आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन यांचं म्हणणं मांडलेलं। नेमकं यांचं काय म्हणणं आहे, कशासाठी हे सरपंच सगळे जिल्हा परिषद कार्यालयात जमले यासाठी संदर्भात बोलूया। सरपंच खरं तर काही दिवसातच मर्यादा संपतायत, काल मर्यादा जिल्हा ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या तुमची काय मागणी, कशासाठी तुम्ही भेट घेताय? कलेक्टरांना भेटले, आता सीओना पण भेटणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एक 14,000 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तयारी प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे। अशा असलेल्या परिस्थितीत जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एक 470 ते 475 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या तयारी इतरच्या सुद्धा शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहेत। आमचं या ठिकाणी सर्व सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदय असतील, सीओ मॅडम असतील, यांना मी आता एक नुकतेच निवेदन या ठिकाणी दिलेत आणि या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगायचे सर्व सरपंचाच्या माध्यमातून की बाबा ज्या राजस्थान सरकारने पहिल्यांदा आपलं पंचायत राज स्वीकारले त्या धर्तीवर त्यांनी सुद्धा 2025 ला मागच्या वेळेस जानेवारीमध्ये त्यांनी प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या आणि आमचंही त्याचाच रेफरन्स घेऊन आम्हाला शासनाला या ठिकाणी सांगायचंय की बाबा त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा पुन्हा प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांना प्रशासकीय कारभार सांभाळण्याची संधी या ठिकाणी देण्यात यावी। अजून काही सरपंच आहे? खरं तर आता काही दिवसांमध्ये हे संपणार आहे प्रशासक राज जे आहे ते जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती होणार आहे। त्याचा काय परिणाम होणार आहे, कशासाठी तुम्ही म्हणता की सरपंचांनाच प्रशासक केलं पाहिजे, काय त्याच्या मागचं काय लॉजिक? जवळपास सरकारने या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की जवळपास त्यांनी कोणताही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केलेला नाही। जर समजा 6 महिने जर प्रशासक या ठिकाणी नेमणूक त्यांची होत असेल तर लोकांच्या जे काही दैनंदिनच्या गरजा असतात, पाणी पुरवठ्याच्या असतील, इतर गावातल्या समस्या असतील, त्या समस्यांना ते तोंड देऊ शकत नाही। आणि सरपंच जर त्या ठिकाणी जर त्यांची नियुक्ती जर केली तर त्या सरपंचांनी त्यांना 5-5 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा उपयोग गावकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेलं आहे आणि ते यशस्वीकडे वाटचाल त्या ठिकाणी होत आहे। जर या ठिकाणी प्रशासक म्हणून जर त्यांनी इतर अधिकाऱ्याची नेमणूक केली तर त्यांच्याकडे 15-20 गावाचा समजा कारभार त्यांच्याकडे दिला जात आहे आणि जर समजा या ठिकाणी सरपंचांकडे जर कारभार दिला तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम या मुख्यमंत्री अभियानामध्ये झालेला आहे आणि दिसत बी आहे। त्यामुळे सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याची संधी सरकारनं एकदा द्यायला हवी। खरं तर सरपंचांनाच प्रशासक नेमण्याची यांची मागणी। दादा, खरं तर ग्रामपंचायत निवडणुका व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासक नेमण्याची वेळ आली। मात्र सरपंचांकडून प्रशासक नेमण्याची मागणी होती, पण इलेक्शन घ्या अशी का मागणी होत नाही, असं याकडे कसं बघतं? कारण इलेक्शन झाले तर मग हे सगळं मागणी करायची गरज येत नाही। बरोबर आहे, आता इलेक्शन व्हायला पाहिजे, पण काही कारणास्तव इलेक्शन लांबू राहिले। पण सन्माननीय शासनाला विनंती आहे की 1994 मध्ये महाराष्ट्र शासनानं प्रशासक म्हणून सरपंचाला दिलं होतं। आमच्या बंधूंनी त्यांनी सांगितलंच की गावावर प्रशासक लागलं तर गावाचं काय होऊ शकतं हे गावगाड्यामध्ये म्हणजे खीळ बसून जाईल। आता भविष्यात उन्हाळा लागणार आहे, काही गावात पाणी टंचाई राहणार आहे आणि शासनाची आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाची एक योजना आहे मुख्यमंत्री समृद्ध, त्या योजनेला खीळ बसून जाईल आणि त्याने टाइम पण वाढवला त्याचा मे मध्ये आणि ते म्हणजे ती योजनाच बंद पडून जाईल, कारण कोणी लक्ष देणार नाही, गावगाड्याचं म्हणजे चाकच बंद पडून जाईल। सरपंच जे अधिकारी लोकांना देणार आहे ते अधिकारी लोक काही उपलब्ध राहणार नाही आणि त्यांच्याकडे 8-8, 10-10 गाव आणि दुसऱ्या कामाचा पण ताण आहे त्यांच्याकडे। आणि कसं असतं, सरपंचाला गावाची जाण असते, प्रत्येक कामात ते उपलब्ध असतो। तसं आम्ही शासनाला हेच इच्छितो की सन्माननीय सदस्याला समजा सरपंचाला चार्ज देण्यात यावा। अजून काही सरपंच मंडळ आहेत? दादा, खरं तर सरपंचांना चार्ज द्यावे तर तुमची मागणी आहे, जर नाही दिलं त्याचे काय परिणाम गावगाड्यामध्ये होतील? त्याचा सर्वात मोठा परिणाम हा गावावर होतो, कारण की आता गावाला सगळ्यात आता पाणी टंचाईचा विषय सरपंचांना आता सांगितल्याप्रमाणे, दुसरा विषय प्रत्येक काम आहे, आता उद्या येणारे काम आहे, गावाच्या रोडच्या कामं, नाल्याचे कामं आणि लोकांच्या ज्या समस्या असतात, गावातल्या कोणत्या माणसाचा रहिवासी असतात, हे जे कर्मचारी नेमलेले आता पण मागे जे झालेल्या घटना आहे, मागे त्या प्रशासक काळामध्ये कोणतंही काम झालेलं नाही, 1-1 वर्ष 6-6 महिने स्टॉप झाले कामं। आमची सर्व सरपंच संघटनेची राज्य परिषदेची मागणी की जे आमच्या ठरवलेलं होतं 1994 प्रशासक नेमले होते 1 वर्षासाठी, तसं सरपंचाला प्रशासक नेमावा अशी आमची सरपंच संघटनेची व जिल्ह्याच्या वतीने मागणी आमची। पुढची भूमिका काय? आता तुम्ही तर निवेदन दिलेत, पुढे काय तुमचं कसं असणार आहे आता? म्हणजे आमची तर पहिली मागणी शासनाला निवडणुका घ्या, काहीच अडचण नाही आमची निवडणुका घेण्यासाठी। शासनाला आमची सर्व ग्रामपंचायतच्या सगळं सरपंचाची तयारी, कारण शासनानं आतापर्यंत सरपंच पदाचं आरक्षण काढलेलं आहे, आता राहिलं वार्डनी आहे, सरकारनं ते बी घेतलं तर आमचं काही हरकत नाही, पण प्रशासनाच्या ऐवजी सरकार जर झालं सरपंच तर काहीच हरकत नाही आमची। पुढची भूमिका काय आता, कसं असणार आहे पुढचं? म्हणजे आता तुम्ही आता निवेदन देऊन थांबणार, याच्या पुढे काही ऍक्टिव्हिटी असणार आहे तुमची?
नाही, आम्ही या संदर्भात उपोषण तर करणारच आहोत, पण या म्हणजे कोर्टामध्ये पण आम्ही याचिका दाखल ऑलरेडी याचिका दाखल झालेल्या आहेत. आम्ही आज किंवा उद्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करणार आहोत. नक्कीच ही सगळी जालना जिल्ह्यातील सरपंच मंडळी आहे आणि यांनी जिल्हा परिषदेच्या सीओना जो आहे ते त्यांचा अर्ज दिलाय. खरं तर जालन्यातल्या जवळपास 470 हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक राहणार आहे आणि त्यापूर्वी या सरपंचाच्या आपण ज्या मागण्या त्या ऐकलेल्या आहेत.